आपण काल हठयोग प्रदीपिका किंवा हठ प्रदीपिका या ग्रंथाबद्दल थोडस प्रारंभिक माहिती पाहिली होती, ज्यामध्ये हठ प्रदीपिकेची पार्श्वभूमी सुद्धा पाहिली होती. आपण उपनिषद, वेद, मूळस्त्रोत, तत्वज्ञान ह्या गोष्टी आणल्या होत्या. यानुसार असं बोलत क्रमाने आपण हठयोग प्रदीपिकेच्या प्रथम अध्यायाला किंवा प्रथम उपदेशाला प्रारंभ केला होता. जसं पातंजली योग दर्शनामध्ये 4 पाद आहेत, त्याला पाद म्हणतात. प्रत्येक अध्यायाला काय नाव आहे? पाद. मग ते पाद म्हणजे पाद बरं का. प्रथम पाद म्हणजे समाधीपाद, साधनपाद, विभूतीपाद आणि कैवल्यपाद असं पाद आहे नाव तुमचं. तसं इथं नाव काय यायला? पहिल्या अध्यायाला प्रथमोपदेश, द्वितीयोपदेश, तृतीय उपदेश आणि चतुर्थ उपदेश असं म्हणता येईल. किंवा याला असंही म्हणता येतं, पहिल्या उपदेशाला काय म्हणता येईल? आसनोपदेश. द्वितीय काय असेल? प्राणायामोपदेश. तिसरं मुद्रा उपदेश आणि चौथा नादानुसंधान किंवा समाधी उपदेश इत्यादी असंही म्हणता येईल. म्हणजे उपदेश म्हणजे अध्यायाचं नाव. कुठं सर्ग नाव आहे अध्यायाला. योग वसिष्ठामध्ये, रामायणामध्ये प्रथम सर्ग, द्वितीय सर्ग, तृतीय सर्ग म्हणतात. काही नाटकामध्ये प्रथम अंक, द्वितीय अंक, तृतीय अंक अशा अर्थानं आहे. कुठे प्रकाश, प्रथम प्रकाश, द्वितीय प्रकाश असं प्रकाश नावाने अध्यायाला नाव दिले जातात. तसं इथल्या अध्यायाला नाव काय आहे? उपदेश. उपदेश. तर ते उपदेशाची पार्श्वभूमी आपण सांगितलो की स्वामी स्वात्माराम योगी हठयोग विद्येचा उपदेश करतात, परंतु ते सांगत असताना त्याची गरज का पडली हे सुद्धा त्यांनी त्याची उद्धृत केलेलं आहे की हठयोग विद्येचा उपदेश करण्याची गरज का पडली. तर काय कारण होते? भ्रांती तयार झाली होती, बहुमत तयार झालेली होती, अनेक मतमतांतर निर्माण झाली, शुद्ध योग मार्ग कळेनासा झाला, संदिग्ध झाला. मग उपनिषदाचं शिक्षण द्यायचं, तर उपनिषदामध्ये सुद्धा योग तत्वोपनिषद आणि हठयोग प्रदीपिका याची आपण काल तुलनात्मक ही चर्चा केली का. तर त्या चर्चेमध्ये असं कळतं की आपल्याला यम नियम सांगितले तर त्याचं विस्ताराने वर्णन नाही, आसनांचं वर्णन नाही, प्राणायामांचं विस्तृत वर्णन नाही, मुद्रेचा कथनाचा विधी म्हणजे प्रकार नाही सांगितला, कृती नाही सांगितली, अशा अनेक समस्या आहेत. मग याद्वारे मग उपनिषदामधलंच तत्वज्ञान योगसूत्रकारांनीही सूत्रग्रंथामध्ये मांडलं, परंतु तेही हठयोग विद्या म्हणून नाही. तर मग हठयोग विद्येचा अभाव होता, जो की राजविद्येमध्ये प्रवेश करून देणारा. यासाठी हठयोग विद्येचा शुद्ध मार्गाचा उपदेश करण्यासाठी स्वामी स्वात्माराम योगी यांनी हठप्रदीपिका हा ग्रंथ केला. कारण आपण पूर्वी तत्वज्ञान, योगोपनिषद इत्यादी आपण अध्ययन केलेले आहेतच, बरोबर आहे ना. तत्वज्ञान पण माहिती आपल्याला, षडदर्शन, आस्तिक नास्तिक दर्शन पाहिलेत आपण, उपनिषद पाहिलेली आहेत, योग दर्शनाचे 2 पाद पाहिलेले आहेत आपण, व्यासभाष्यासह पाहिलेलं आहे. त्यामुळं आपल्याला नवीन असं काही नाही. तर आता आपण नवीन काय आहे तर हठयोग अभ्यास नवीन आहे आपल्याला. तर स्वात्माराम योगी सुरुवातीला प्रारंभीला काय करतात तर श्री आदिनाथाला नमस्कार करतात. आपण एकदा परत पाहूयात. स्क्रीन दिसते आहे. तर स्वात्माराम योगी प्रथम अध्यायाला, प्रथम उपदेशाला प्रारंभ करत असताना मंगलाचरण करतात, नमस्कार घालून प्रारंभ करतात. श्री आदिनाथाय नमोस्तु तस्मै येनोपदिष्टा हठयोग विद्या विभ्राजते प्रोन्नत राजयोगम आरूढमिच्छामि अधिरोहिणीव. श्री आदिनाथाय, कुणाला नमस्कार? श्री आदिनाथाला नमस्कार. तस्मय, ज्यांनी हठयोग विद्येचा उपदेश केलेला आहे आणि ही हठयोग विद्या राजयोगामध्ये प्रवेश मिळवून देणारी आहे. कशी आहे तर कशाप्रमाणे कार्य करते? शिडीप्रमाणे कार्य करते, पायरीप्रमाणे कार्य करते. अशा प्रकारे म्हणून स्वात्माराम योगी श्री आदिनाथांना नमस्कार करतात. कारण हठविद्येचा उपदेश, हठयोगाचा उपदेश प्रारंभी कोणी केलेला आहे?
तर स्वामी स्वात्माराम योगी यांनी कोण काय म्हणतोय, आदिनाथ आदिनाथ हा आदिनाथांनी केलेला आहे. हा असं समजून घ्या, सांगत जावा चुकलं तर मलाही. हा तर मग त्यानंतर परत आता द्वितीय श्लोकामध्ये प्रणम्य श्री गुरुं नाथम स्वात्मा रामेण योगिना केवलम राजयोगाय हठविद्योपदिश्यते. प्रणम्य श्री गुरुं नाथम, श्री गुरुनाथांना नमस्कार असो स्वात्माराम योगींचा. कारण केवलम राजयोगाय, फक्त आणि फक्त राजयोगात प्रवेश मिळवून देण्यासाठीच हठविद्यो उपदिश्यते, म्हणजे हठयोग विद्येचा उपदेश कशासाठी आहे, तर केवळ राजयोगासाठी आहे. राजयोगासाठीच आहे, म्हणजे राजयोग हाच मुख्य आहे. परंतु राजयोगामध्ये प्रवेश कठीण होऊन जाऊ नये, यासाठी अवघडता निर्माण होऊ नये, तर ते सुलभ करण्यासाठी पायरीचं काम, शिडीचं काम कोण करत आहे, तर हठयोग करणार आहे. अशा प्रकारे सांगत आहेत. आता पुढील श्लोकामध्ये, काल झाला होता हा ही श्लोक, सांगतात की ह्या ग्रंथ निर्माण जो मी करणार आहे त्या ग्रंथाचा उद्देश काय आहे, काय कारण आहे त्या ग्रंथाचं. तर उद्देश सांगत आहेत. आता या तिसऱ्या श्लोकाचा विषय आहे हा. भ्रांत्या बहुमतध्वान्ते राजयोगमजानताम हठप्रदीपिकां धत्ते स्वात्मा रामः कृपाकरः. भ्रांत्या, अनेक भ्रांती निर्माण झालेली होती, अनेक मतमतांतर, बहुमतध्वान्ते, अनेक मत निर्माण झालेली होती, आणि त्यामुळे राजयोग काय झालेला होता, तर न समजणारा झाला, अजानताम, न कळता झाला, समजण्यास कठीण झाला, अपरिचित झाला, समजत नाही कुणाला. ध्वांत म्हणजे अंधकारमय झालं. मग यासाठी काय करत आहेत, तर हटप्रदीपिकाम, म्हणून यासाठीच आम्ही काय केलाय, हटप्रदीपिका हा ग्रंथ केलेला आहे. आणि ती प्रदीपिका, प्र म्हणजे प्रकाश करत आहेत. कशाला प्रकाशित करत आहे, या हठयोग विद्येला, आणि त्याद्वारे राजयोगाला प्रकाशित केलं जाणार आहे, त्याच्यावरती प्रकाश टाकला जाणार आहे. यासाठी स्वात्मा राम हा कृपाकरः, तर सर्व जीवांच्या कल्याणासाठी हे हठयोग विद्येचा उपदेश असणार आहे, असं उद्देश सांगत आहेत. आता चतुर्थ श्लोकापासून हठयोगाची परंपरा आणि त्याचा महिमा सांगत आहेत. हे प्रिंट घेतली का काढून सर्वांनी, नुसता अर्थ वाचायचा का श्लोक घ्यायचे, श्लोक पण घ्या सर, श्लोक घ्यावं ना. हा ठीक आहे. तर चतुर्थ श्लोकामध्ये, आणि लिहून घ्या वाटलं तर तुम्ही, वर्गपाठ वही आहे किंवा कागद पेन घेऊन थांबत जावा, म्हणजे काही विशिष्ट वाटलं तर लिहून घेता येईल तसंच. तर या चौथ्या श्लोकाचा विषय काय आहे, तर हठयोगाची परंपरा आणि त्याची महिमा सांगण्याचं तात्पर्य आहे यामध्ये. हठविद्यां हि मत्स्येंद्र गोरक्षाद्या विजानते स्वात्मा रामोऽथवा योगी जानिते तत्प्रसादतः. हा स्वात्माराम योगी यांनी काही नवीन तयार केलेला ग्रंथ आहे का हो, नाही म्हणतात. का, तर हठविद्या ही कोण सांगितलेली आहे, मत्स्येंद्र, गोरक्ष, आद्या म्हणजे इत्यादिकांनी, इत्यादिकांनी म्हणजे अनेकांनी, नाथपंथातील अनेकांनी ही जाणलेली आहे विद्या. विजानते, त्यांना माहिती आहे, त्याचे ज्ञानी झालेले आहेत. कोण, मत्स्येंद्र, गोरक्षनाथ इत्यादी, म्हणजे हठविद्यां ही मत्स्येंद्र, गोरक्ष, आद्या, आद्या म्हणजे इत्यादी, हे सर्व मंडळींनी या हठयोग विद्येचं ज्ञान घेतलेलं आहे, त्यांना हे ज्ञान झालेलं आहे. आणि तत्प्रसादतः, प्रसादाने म्हणजे त्यांच्या कृपेने, त्यांच्या प्रसादिक वाणीने मला श्रवण झालेलं आहे, मला प्राप्त झालेलं आहे. आणि त्यांच्याच कृपा प्रसादाने मी स्वात्मा रामोऽथवा योगी जानीते तत्प्रसादतः, यांच्याच प्रसादाने, त्यांच्याच उपकाराने, कृपेद्वारे मला सुद्धा ही हठयोग विद्या प्राप्त झालेली आहे, असं सांगत आहेत. आता कशी कशी, तर इथे अर्थ जो केलेला आहे, मत्स्येंद्रनाथ, गोरक्षनाथ इत्यादी मंडळी हठविद्येत ज्ञानी झाली होती, त्यांच्या कृपेमुळे स्वात्माराम योगी यांनी हठयोगाचे ज्ञान करून घेतले. त्या एक्स्ट्रा सांगितले श्लोकात, असं नाही बरं का, सर्वात प्रथम हठयोगी शिव, श्री महादेव, तसेच ब्रह्मदेव व विष्णू हे हठयोगी असल्याचा उल्लेख आहे. नारद, याज्ञवल्क्य आदी ऋषींनी हठयोग विद्या प्राप्त केली, असं आलंय का इथे,
श्लोकात आहे आलंय का? सर. श्लोकात पुढे नाही, ह्या श्लोकात आहे का? नाही. हा, मग पुढे आलेलं आहे, परंतु ते अर्थ करण्यामध्ये असं झालेलं आहे. म्हणून आपण श्लोकही वाचत आहोत. हटविद्या हि मत्स्येंद्र गोरक्ष आद्या विजानते, जाणता इत्यादी सर्व स्वात्मा रामोथवा योगी जानिते तत्प्रसादता. हे जे दोन जे आपले वाक्य होते तिथेच अर्थ संपला, श्लोकाचा जशाला तसा अर्थ. परंतु हे सांगण्यासाठी सांगितलं की म्हणजे हटयोगी प्रथम शिव झाले, विष्णू, हे आपण उपनिषदातही पाहिलेलं आहे का? योग तत्वोपनिषदात कसं आहे? महाविष्णू महायोगी आहे का? योग तत्वोपनिषदात सांगणारे महाविष्णू आहेत आणि ब्रह्मदेव साधक आहेत, ऐकणारे आहेत, असं आहे का नाही? नारद होय आहेत सर. कुठे, कल्की आहेत कुठे, म्हणजे हो इत्यादी काही आहे. हे काही आधुनिक काळातील नाहीयेत, परंतु सांगण्याचं तात्पर्य आहे की अनेक प्राचीन परंपरा यासाठी आहेत. आपण पुढे पाहणार आहोत, नाव येणार आहेत हे. तर आता 5व्या श्लोकापासून काय केलेलं आहे? 32 योगी नाथपंथी योगी, बरं का, 32 नाथपंथी योग्यांचा नावाचा उल्लेख केलेला आहे. त्यांच्याद्वारे मला प्राप्त झालेले असं सांगत आहेत. आता श्री आदिनाथ मत्स्येंद्र शाबरानंद भैरव सौरंगी मीन गोरक्ष विरूपाक्ष बिलेशय मंथानो भैरवो योगी सिद्धिर्बुद्धिश्च कंथड़ि कोरंटक सुरानंद सिद्धिपादश्च चर्पटि कानेरी पूज्यपादश्च नित्यनाथो निरंजनः कपाली बिंदुनाथश्च काकचंडीश्वरान्वयः अल्लामः प्रभुदेवश्च घोडाचौली च टिंटिनिः भानुकी नारदेवश्च खंडः कापालिकस्तथा इत्यादी योगी झालेले आहेत. कोणकोणते? याच्यामध्ये नाव आलेले आहेत बरं का. श्री आदिनाथ, त्यानंतर मत्स्येंद्र, शाबर, आनंद भैरव, चौरंगी, मीन, गोरक्ष, विरूपाक्ष, बिलेशय, मंथान, भैरवयोगी, सिद्धी, बुद्ध, कंथडी, कोरंटक, सुरानंद, सिद्धिपाद, चरपटी, कानेरी, पूज्यपाद, नित्यनाथ, निरंजन, कपाली, बिंदुनाथ, काकचंडीश्वर, अल्लाम, प्रभुदेव, घोडाचोली, टिंटिनी, भानुकी, नारदेव आणि खंडकापालिक, अशा इथे उल्लेख किती नावांचा आलेला आहे? 32. किती योग्यांचा उल्लेख केलेला आहे इथे? 32. 32 योग्यांचा उल्लेख केलेला आहे. तर श्री स्वात्माराम योगी 32 योग्यांचे नाव इथे सांगितलेले आहेत. परंतु शेवटी काय? तथा, म्हणजे अशा अनेक सांगायचे, म्हणजे 32च नाही बरं का, म्हणजे अनेक अशा योग्यांद्वारे मला हे प्राप्त झालेलं आहे असं सांगतात. पुढे आता 9वा श्लोक आहे ना. इत्यादयो महासिद्धा हठयोग प्रभावतः खंडयित्वा कालदंडम ब्रह्मांडे विचरन्ति ते. इति आदयो म्हणजे इत्यादयो, इत्यादयो म्हणजे वरील सारख्या, इत्यादी, इत्यादी मध्ये आपण घेतो बघा वस्तूंची यादी करत असताना, इत्यादी, इत्यादी मध्ये अनेक येतात. मग याप्रमाणे तसं अशा अनेक योग्यांपासून मला सिद्धी प्राप्त झालेली आहे, योग मार्ग समजलेला आहे, यांच्या कृपा प्रसादाने मला ज्ञान प्राप्त झालेले आणि तेच मी सांगत आहे असं सांगतात. म्हणजे मी हे काही माझ्या पदरचं सांगत नाही, खोटं काही सांगत नाही. जे हठयोग परंपरा, ऋषींची मुनींची परंपरा आहे, तीच परंपरा मी पुढे नेत आहे असं इथून सांगायचं आहे त्यांना. इत्यादयो महासिद्धा, वरील 5 श्लोकात हठयोग विद्या कोणी प्राप्त केली व त्या विद्येचा प्रभावाने काळावरही मात करून ते खंडयित्वा कालदंडम, म्हणजे खंडन कशाचं केलं? काळाचं खंडन करून, मरणाला हरवून ब्रह्मांडामध्ये विचरण करणारे असे योगी आहेत असं उल्लेख करत आहेत. वरच्या योग्यांचं वर्णन सांगत आहेत. आता पुढील श्लोकामध्ये 10व्या श्लोकामध्ये हठयोग विद्येचं महत्व सांगत आहेत. हठयोग विद्येचं काय सांगत आहेत आता? महत्व आहेत का? हठयोग विद्येचं महत्व सांगत आहेत. काय आहे महत्व? आतापर्यंत काय काय सांगितलं? विषय कोणकोणते झाले? पहिला विषय होता आदिनाथाला नमस्कार. दुसऱ्या श्लोकाचा विषय गुरूंना नमस्कार. तिसऱ्या श्लोकाचा उद्देश काय होता? ग्रंथाचा उद्देश सांगितला. त्यामध्ये ग्रंथ कशासाठी आहे ते सांगितलं.
चौथ्या श्लोकामध्ये हठयोग विद्येची परंपरा सांगितली आणि तिथून 4 श्लोकामध्ये पुढच्या 8 पर्यंत नावं सांगितली नाथपंथीय योग्यांची. त्यानंतर त्यांचं कालदंडाला खंडन केलं, काळावर विजय मिळवलेला आहे, असे ब्रह्मांडात विचार करणारे योगी आहेत असं 9व्या श्लोकात सांगितलं. आणि 10व्या श्लोकामध्ये काय सांगत आहेत? हठयोग विद्येचं महत्व सांगत आहेत. काय महत्व आहे पाहूयात आपण. अशेषताप तप्तानां समाश्रय मठो हटः अशेष योग युक्तानां आधारक मठो हटः. काय म्हणतात तर अशेष ताप तप्तानां, जीवनातील विविध तापांनी तापलेल्या, विविध ताप कोणकोणते आहेत? आधिभौतिक, आध्यात्मिक, अशा तापांनी तापलेले बरं का. तापलेले माहितीये ना, ताप म्हणजे कुणाला सांगायचं का, यावर थोडस बोलायचं का पुढे जाऊ? नाही, पुढे चला सर, माहिती झाले आधी. हा, आधिभौतिक म्हणजे जगातील जेवढे दुःख आहेत बरं का, जगात जेवढे दुःख आहेत ते ह्या तिन्हीमध्ये येतात बरं का. कुणी म्हणेल बायकोचा त्रास आहे मला, तर ते पण ह्याच्यामध्येच येणार झालं. कुणी म्हणेल नाही मला पैशाचा त्रास आहे, तोही त्याच्यात येईल. कुणी म्हणेल मला शारीरिक व्याधी आहे, ते पण याच्यातच येईल. नाही हो, मला पर्यावरणाचा, पावसाचा, उन्हाचा ह्याचा त्रास वाटतो, तोही त्याच्यातच येईल. भूकंप, कोरोना, महामारी, पशु पक्षी, साप, विंचू, काय जगातले जेवढे त्रास असतील, दुःख असतील, ते सगळे दुःख कशात येतात? या 3 दुःखांच्या प्रकारात येतात. त्याच्यातली काही जणाला काय म्हणायचं? आधिभौतिक दुःख, आधिदैविक दुःख आणि आध्यात्मिक दुःख, अशा 3 प्रकारचे दुःख त्यालाच म्हणतात 3 ताप किंवा त्रयताप. तर हे 3 तापांनी जे तापलेले आहेत, या तापामुळे जे तापलेले आहेत, दुःखी झालेले आहेत, होरपळून निघालेले आहेत, अशा लोकांना हठयोग काय? तर हठयोग समाश्रय मठो हटः. हठयोग काय आहे? तर अशा तापलेल्या लोकांना मठ आहे. उन्हात समजा, उदाहरणामध्ये उन्हामध्ये चाललेला आहे, ताप खूप लागतोय, ऊन होरपळत आहे, त्रास वाटतोय, आणि जर दिसलं तर काय वाटेल? आनंद होईल का नाही? मग तिथे आपण विश्रांती करतो. तशाच प्रकारचं या 3 तापांनी तापलेल्या लोकांसाठी हठ म्हणजे काय आहे? तर मठ आहे म्हणतात. हठ काय आहे? मठाप्रमाणे हठ आहे. हठयोग विद्या या तापलेल्या लोकांना मठाप्रमाणे आश्रय देणार आहे, सावली देणार आहे, असं सांगत आहेत. यासाठी कशा प्रकारे देतो? आता 10व्या श्लोकामध्ये हे सांगितलं. आता पुढील श्लोकामध्ये हठयोग विद्येची गोपनीयता. गोपनीयता म्हणजे सिक्रेट सर. हा, प्रायव्हसी, बरोबर आहे का? सिक्रेट, प्रायव्हसी, गौप्य, गुह्य, हळू न बोलायची गोष्ट, बरोबर आहे, लपून ठेवायची गोष्ट. माहिती आहे का? आता पुढे सांगणार आहेत कसं सुरक्षित ठेवलं पाहिजे. हे यावर जर एक प्रबंध होऊ शकतो बरं का, समृद्धीताई. हठयोग प्रतिपिकेमध्ये कित्येक ठिकाणी गोपनीयतेबद्दल सांगितलंय स्वात्माराम योगी यांनी. लोकांना वाटतं ध्यान करतो आम्ही, 4 तास ध्यान करतो, नाही एवढे वेळेस आम्ही जप करतो, आम्ही लय पुढे पोहोचलेले हाव, असं सांगतात लोक, बरोबर आहे ना? लय आम्ही योगी हाव, सिद्ध हाव, बुद्ध हाव, काय काय लोकांना सांगायचं लागलेलं आहे. परंतु योग विद्या ही कसली आहे? तर अप्रकाशित केली जाणारी आहे, गुप्त ठेवली जाते. मग ते खरे योग साधकच नाहीयेत. जे लोकात सांगतात ते योग साधकच नाहीत. कारण यामुळं कळतं की आता 4 अध्याय आपल्याला पुढच्या सेमिस्टर पर्यंत होणार आहेत. त्यामध्ये मी सांगेन जागोजागी बघा, किती वेळा स्वात्माराम योगी गौप्यतेबद्दल सांगतात. ज्ञानाला महत्व नाही, ते टिकवण्याला महत्व आहे, त्याच्या गोपनीयतेला महत्व आहे. पैसा कमवण्याला अर्थ नाही, कमवलेला पैसा टिकवण्याला महत्व आहे. मग टिकवण्यासाठी काय करावं लागेल? गुप्त ठेवावं लागेल का? आता जर तुम्हाला म्हणलं किती पैसे तुमच्याकडे, कोण सांगतंय? खरं सांगतं का? कपाटात पैसे ठेवता, सोनं एवढं हाय, किलो 2 किलो, 4 तोळे, 5 तोळे, 10 तोळे इथल्या कपाटात आहे, त्या कपाटाची चावी तिथे ठेवली, असं सांगतं का कोणी? इथलं कोणी सांगतं का असं कुणालाही लोकांना? नाही. किंवा असं बाहेर लिहिलेलं असतं का, इथे एवढं सोनं आहे, एवढे पैसे आहेत आणि चावी इथंच ठेवलेली आहे, असं कोणी सांगतं का? हो, नाही सांगत. परंतु योगविद्या मात्र सांगतात. योगविद्या मात्र सांगतात. म्हणून ह्यांना योगविद्याच कळाली नाही, तेच सांगतात. ज्यांना योगच कळाला नाही तेच योगाचं प्रदर्शन करतात. ज्यांना दर्शन झाले ते प्रदर्शन नाहीत करत. दर्शनाने काय होतं? समाधान होतं, बरं का. आणि प्रदर्शनाने काय होतं? कमतरता जाणवते. म्हणून प्रदर्शन नाही अपेक्षित, दर्शन झालं पाहिजे. तर हठयोग विद्या आपल्याला
जीवनाच्या कृतार्थतेसाठी आहे, तापातून तापलेल्यांना शांती प्रदान करण्यासाठी आहे. यासाठी स्वात्माराम योगी या 11व्या श्लोकामध्ये हठयोग विद्येची गोपनीयता सांगतात, गोप्यता सांगतात, गूढपणा सांगतात, गुह्य कसं ठेवावं हे सांगतात. ते आता तुम्ही लक्ष द्यायचं आहे. हठविद्या परम गोप्या योगिनाम सिद्धिमिच्छताम भवेद्वीर्यवती गुप्ता निर्वीर्या तू प्रकाशिता. हठयोग विद्या ही कशी आहे? गोप्य ठेवण्याजोगे. ज्या योग्यांना सिद्धी हवी असते ते हठयोग विद्या विशेष रीतीने गुप्त ठेवतात आणि ठेवावयाची सुद्धा असते. कारण गुप्त असलेली विद्या मोक्ष फळ देऊ शकते, परंतु उघड केलेली विद्या ही फळ देण्यास समर्थ राहू शकत नाही. कारण काय सांगितलं? कारण गुप्त विद्या ही मोक्षाचं फळ देते, परंतु प्रकाशित केलेली म्हणजे प्रसिद्ध झालेली जी हठयोग विद्या असेल ती फल प्राप्त करून देणार नाही. यासाठी काय केले पाहिजे योग्यांनी? म्हणून कोणते योगी? ज्यांना सिद्धी पाहिजे योग मार्गामध्ये ते या हठयोग विद्येला काय करतात? गुप्त ठेवतात. आणि ज्यांना सिद्धीची नाही ना बुद्धीची बी वानवा आहे, ज्यांच्याकडे सिद्धी पण नाही बुद्धी पण नाही, ज्यांना सिद्धी पण नाही बुद्धी पण नाही, असेच मग बाहेर बॅनर लावून बाजा वाजवून सांगतात, दौंडी देऊन सांगतात आम्ही योगी आहो, आम्ही योगी आहो, आम्ही योगी आहो असं सांगतात. त्यामुळं हठयोग विद्येला गुप्त ठेवलं पाहिजे असं स्वात्माराम योगी सांगत आहेत. पुढे सांगतात आता योगाभ्यास करायचा आपल्याला प्रारंभ, आपण प्रवेश करतोय बरं का, ग्रंथामध्ये प्रवेश होतोय. प्रवेश कसा झाला? नमस्कारापासून ते क्रमाक्रमाने आता हठयोग विद्येचा उपदेश करणार आहेत. तर यासाठी काय सांगत आहेत? आता आपल्याला काय झालं विषय? हठयोग विद्येचं महत्व झालं, कुणाकडून विद्या प्राप्त झाली हे सांगितलं गेलं, हठयोग विद्या गुप्त ठेवली पाहिजे हे सांगितलं, काय काय गोष्टी आलेल्या आहेत एवढ्या गोष्टी सांगितल्या. आता काय सांगतात? ठीक आहे, आता हठयोग विद्या, हठयोग अभ्यास कुठे करायचा? प्रश्न काय येतो आता? हठयोगाचा अभ्यास कुठे करावा, कसा करावा, कसा करावाच्या अगोदर कुठे करावा बरं का? तर कसा कुठे करावा याच्यासाठी आता पुढील श्लोकामध्ये योगाभ्यास करण्याचं स्थान सांगत आहेत. म्हणजे मठ निर्माण कुठं केलं पाहिजे, मठ म्हणतात योग मठ निर्माण करण्याचं साधन सांगत आहे, ठिकाण सांगत आहेत. कसं असावं काय हे प्रश्नही येतो बरं का. योग मठ या संबंधीचा स्वात्माराम योगी काय सांगत आहेत याबाबत प्रश्न येतात आपल्याला, तर खूप वेळा आलेला आहे प्रश्न. तर आपण आता ते लक्ष द्यायचं आहे. कसं असलं पाहिजे, कुण्या ठिकाणी मठ निर्माण केला पाहिजे? तर सुराज्ये धार्मिके देशे सुभिक्षे निरुपद्रवे धनुप्रमाण पर्यंतम शीलाग्नी जलवर्जिते एकांते मठिका मध्ये स्थातव्यम हठयोगिना. हठयोग्यांनी कुठे स्थापन झालं पाहिजे, स्थानबद्ध झालं पाहिजे? तर मठिकेमध्ये झालं पाहिजे, एकांतामध्ये मठिकेमध्ये झालं पाहिजे. आपण मठिका कुठं केली पाहिजे? तर कुठे केली पाहिजे? सुराज्य. राज्य कसलं असलं पाहिजे? सुराज्य. सुराज्य, सु म्हणजे चांगलं, चांगलं राजाच्या राज्य. चांगलं राज्य कशाला म्हणायचं? राजा पण चांगला असला पाहिजे, प्रजा पण चांगली असली पाहिजे. मग चांगली कशाला म्हणावं बाबा? मग म्हणले लोकांना सुराज्य म्हणजे कशाला म्हणावं कळायचं नाही. मग पुढे काय म्हटले? धार्मिके देशे. धार्मिक देशाला सुराज्य म्हणायचं. धार्मिक जिथे लोक राहतात आणि जिथला राजा सुद्धा धार्मिक आहे. राजा जर धर्मविरोधी असल्यास योग्यांना स्थान देईल का? चांगलं नाही देणार. म्हणून ठिकाण कसं केलं पाहिजे? अगोदर सुराज्ये धार्मिके देशे, एवढं आधी लक्षात ठेवायचं. आजच मला शुभांगी ताई आल्या होत्या, शुभांगी पाटील मॅडम, त्या म्हणल्या एका एका श्लोकावर कसं लिहिता येईल सर 16 मार्काचं प्रश्नाचं उत्तर? तर इथे उत्तर लिहायचं मी सांगतोय बरं का, प्रश्न येतो. तर इथे काय सांगायचं आपल्याला? मग मठिकेचं निर्माण करण्याचं ठिकाण कसं असलं पाहिजे, मठिका निर्माणाची पद्धती काय आहे हे स्वात्माराम योग्यांच्या मतानुसार सांगा. तर काय सांगितलं पाहिजे आपल्याला? सुरुवातीला येतो ठिकाण कसं असलं पाहिजे? सुराज्य. अंडरलाईन करायचं त्याला. सुराज्य कशाला म्हणायचं? सु म्हणजे चांगलं. चांगलं राज्य कशाला म्हणायचं? जिथली राजा म्हणजे शासन व्यवस्था, बरं का, आता राजाच नाही म्हणाल तुम्ही, राजा म्हणजे काय? तिथली शासन व्यवस्था ही धार्मिक असली पाहिजे. त्यानंतर तिथली प्रजा, लोकसमुदाय सुद्धा काय असले पाहिजेत? धार्मिक असले पाहिजेत. काय कारण आहे धार्मिक असण्याचं? धार्मिक नसल्यावर काय त्रास आहे?
गरज आहे का धार्मिक असण्याची काही? जर सर धार्मिकता असते ते सात्विकता म्हणजे धर्माचं पालन केल्यामुळे सात्विकता ऑटोमॅटिकली प्रत्येक ह्याच्यामध्ये येते, व्यक्तीमध्ये येते. येण्याबाबत नाही, तिथले लोक पाहिजेत म्हणे. मठ तिथं निर्माण करायचं आहे. ज्या गावात ज्या ठिकाणी मठ निर्माण करायचं आहे त्या जागेविषयी चालू आहे. तिथले लोक कसे असले पाहिजेत म्हणले? सुराज्य ठिकाण असलं पाहिजे, सुराज्य असलं पाहिजे आणि धार्मिक देशे अशा ठिकाणी करायचे. चला चर्चा करायची, बोलावं दुसरे पण. प्रश्नाचं उत्तर लिहिता येईल हे जर कळालं तर. हा, अडचण काय होईल मग? धार्मिक आणि सुराज्य नसेल तर काय अडचण आहे? चौदा बोलणार मीच सांगतो. हा, सुराज्य म्हणजे तिथे काय असेल, जर राजा पण राजाश्रय देत असेल धार्मिक लोकांना, तर जर योग साधकांना जर काही अडचण येत असेल तर ते अडचणी निर्माण होऊ देणार नाही. आणि जर राजा पण जर धर्मविरोधी असेल तर बाबा बुवा महाराज जिथे सापडतात त्यांना ठेसून काढा म्हणायला लागल्यावर काय करायचं? पालघरला माहितीये का, कोरोनामध्ये पालघरला एक कांड झालं होतं बघा. महाराज लोकांना ठेसू ठेसू मारलं होतं बघा, अख्ख्या गावानं. माहितीये का नाही? कोणी सांगत नाही. हो सर. सर ते माहिती 5 आहे जण ना? होते, माहितीये सर. बरोबर आहे ना? कसं मारलं? मग सुराज्य का बरं असावं लागतं कळालं का? रस्त्याने जात असताना आपण टिंगलटवाळी करतात, छेडछाड करतात, त्रास देतात, अश्लील बोलतात. परत जिथे मठ असेल, साधना करत असतील, साधनेला अडचण निर्माण करतात. अशा प्रकारच्या त्रासदायक गोष्टी होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे? देश निवडायला कुठं गेलं पाहिजे? काश्मीरमध्ये करायचं का योग मठ तयार? होय. काश्मीरमध्ये जर आपण म्हणलं की, मी उदाहरण आपण म्हणलं की तिथे जाऊन आपण योग साधना करायचे. जम्मू काश्मीर हो, तिथे केलं तर काय होईल मग? आतंकवादी येतील, गोळ्या घालतील, त्रास देतील का नाही? मग तिथे तसं नसलं पाहिजे. सुराज्य धार्मिक देश. चला पुढे जाऊयात. पहिलं काय आहे? सुराज्य असलं पाहिजे. त्यानंतर काय असलं पाहिजे? धार्मिक असले पाहिजे देश. त्यानंतर पुढे काय सांगतात? सुभिक्षे. सुभिक्षे म्हणजे योग्य आहार. सुभिक्षे म्हणजे आहार सर, जेवण, भिक्षा. काय पाहिजे मग तिथे? अपेक्षित काय आहे? त्या ठिकाणाला योगी योग्य. म्हणल्यावर, साधू महाराज म्हणल्यानंतर काय केलं पाहिजे? भिक्षा. त्यांना चांगल्या प्रकारची भिक्षा मिळण्याचं ठिकाण पाहिजे. भिकत मागून खावं लागेल की भीक नाही, भिक्षा म्हणायचं. उदाहरण, भीक तर कळते का नाही कुणाला? भीक. मग भिक्षा शुद्ध थोडस बरं का. हा, जे बिना अधिकाराचं मागितली जाते, साधू संन्यासी नाही. गरिबी आहे म्हणून उगं बाहेर आला के नाम पे दे दे, देवाच्या नावावर दे आता असं म्हणतात, उगं मागतात. ते काय म्हणायचं? भीक. आणि जे साधू संन्यासी आहेत ते काय मागतात? भिक्षाम देही, भिक्षा मागतात. मग ते भिक्षा, मग भिक्षा कशी? सुभिक्षे. मग ते सहज रीतीने भिक्षा प्राप्त व्हावी. पोटा पाण्याचं मिळालं पाहिजे की हो, पोटा पाण्याचं पाहिजे की. नुसतं मठ तयार करायचं आणि कुणी देत नाही, का करावं लागेल? ए जा बाई, पुढच्या घरी जा म्हणायला लागल्यावर काय करायचं? यासाठी काय असलं पाहिजे? सुभिक्षे म्हणजे जिथं सहजतेनं भिक्षा प्राप्त झाली पाहिजे. आणि कुठे भिक्षा प्राप्त होते? धार्मिक देशे. भिक्षा कुठं प्राप्त होते? धार्मिक देशे. सुराज्य. सुराज्य जर असेल, धार्मिक देश असेल तर सुभिक्षता सुद्धा असते. भिक्षा ही सहज प्राप्त होते. आणि भिक्षा ही मग कोणी पण काही पण वाढेल जेवायला, असं चालेल का? धार्मिक लोक असले म्हणजे आहार ही शाकाहार, योग्यांना उपयुक्त असा भिक्षेसाठी आहारही प्राप्त होईल. ठीक आहे. यासाठी सुभिक्षे. त्या ठिकाणावर भिक्षा ही सहज मिळाली पाहिजे. उगं कुठं बी कुणाच्या गावामध्ये मठ निर्माण करायचा नाही बरं का. लोक बघूनच करायचे असं सांगितलेलं आहे. आपण कोणी करणार नाही, आपण शहरातच करणार. हॉल, योगा हॉल असणार आहे आपला, आपल्यासाठी नाही हो हे. पण जर कोणी करणार असेल तर स्वात्माराम योगी सांगत आहेत, आपल्यासाठी नाहीच सांगाय. हे का बरं सांगायला म्हणाल तुम्ही? आज काय नाही, ते त्या काळात योगी होते जे योग साधना करणार आहेत त्यांच्यासाठी सांगत आहेत. आपल्याला नाही, आपापल्या घरातच करा. ठीक आहे, चला पुढे. पण पाठांतरासाठी सांगतोय आपल्याला, उत्तर लेखनासाठी. सुराज्य, धार्मिक देशे, सुभिक्षे. आणि परत आणखी अत्यंत महत्वाचं आहे, काय आहे?
निरउपद्रवे म्हणजेच निरुपद्रवे. निरुपद्रवेचा अर्थ काय आहे? निही उपद्रवे म्हणजे जिथं उपद्रव होत नाही. उपद्रव म्हणजे उपद्रव त्रास म्हणजे त्रास. त्रास त्रास सांगितलं मी कशा कशा प्रकारचे त्रास. टिंगल करणं, धार्मिक व्यक्तींचं परत काहीतरी वाईट बोलणं, टिंगलटवाळी करणं किंवा त्यांचं मठ वगैरे ह्याचं काही हानी पोहोचवणं, अशा प्रकारचं उपद्रव काहीही प्रकारचं होऊ नये. मग ते ठीक आहे, लोकांकडूनच होऊ नये का? नाही, निसर्गाकडूनही होऊ शकतो. हा, आता केरळमध्ये काही दरड कोसळून काही गाव गेलं याच्यामध्ये. परत कोकणातही कुठेतरी झालं होतं बघा, गेल्या वर्षी झालं होतं बघा, अख्खं गाव गेलं होतं खाली. मग असं भौगोलिक ठिकाण पण चांगलं पाहिजे जिथं उपद्रव होऊ नये. उपद्रव निसर्गाचाही होऊ शकतो. तर निसर्गाचाही उपद्रव होऊ नये असं ठिकाण निवडायचं आहे. सुराज्ये धार्मिके देशे सुभिक्षे निरुपद्रवे. जिथं उपद्रवाचे प्रकार आपण लिहू शकता यामध्ये, काय काय उपद्रव होऊ शकतात. तर असे कोणतेच उपद्रव जेथे होत नाहीत अशा ठिकाणी मठ निर्माण करायचं आहे. परत कसं असलं पाहिजे ठिकाण? धनुप्रमाण पर्यंतम. धनुप्रमाण पर्यंतम. धनु म्हणजे धनुप्रमाण पर्यंतम. धनु म्हणजे धनुष्य बरं का. अगोदर मोजमापाचं असं ठिकाण होतं की किती हात बरं म्हणतो बरं का, 2 हात, 4 हात, 5 हात, 10 हात असं म्हणतात ते. म्हणतात का ग्रामीण भागात मोजमापाला 10 हात, 5 हात, 8 हात जागा होती असं म्हणतात का नाही? हो हो हो. हा, किंवा जर धुरा सरकवलं तर काय म्हणतात? 2 हात धुरा सरकवला इकडे आलाय असं म्हणतात का नाही? मग हात नाही तर इथं काय सांगायचे? धनुप्रमाण. प्रमाण म्हणजे मोजमाप. धनुप्रमाण म्हणजे किती धनु? एक धनुष्य कशाला म्हणायचं? माणसाचे 4 हात. एका माणसाचे 4 हात जी लांबी असते हाताची, तर असे 4 हात लांब चारी बाजूंनी. 4 हात लांब चारी बाजूनी ह्याला काय म्हणायचं? धनुप्रमाण पर्यंतम. मग असं एक ठिकाण पाहिजे म्हणजे साधना करण्याचं ठिकाण. तिथे काय असलं पाहिजे? धनुप्रमाण पर्यंतम. त्यामध्ये काय नसलं पाहिजे? शिला, अग्नी, जलवर्जिते. तिथे दगडधोंडे वगैरे खडबड असे दगडधोंडे नसले पाहिजेत. तिथे अग्नीचा त्रास नाही झाला पाहिजे आणि पाण्याचा सुद्धा त्रास नाही झाला पाहिजे. म्हणजे शिला, अग्नी आणि जलवर्जिते. वर्जिते म्हणजे नसलेलं ठिकाण करायचं आहे तिथे. एवढ्या ह्याच्यापर्यंत. आणि अशा एवढ्याच ठिकाणाला कसं करायचं? एकांते. या ठिकाणी एकांतामध्ये राहायचं आहे. मठगामध्ये स्थातव्यम हठयोगिना. त्याच ठिकाणी योग्याने मठ निर्माण करायचंय आणि स्थानापन्न व्हायचंय. कोण टीव्ही चालू केले हो? म्यूट करा यांना. मामा नाही, ते श्रेयस करा बरं, ते म्यूट करा त्यांना. बोलायचं असेल तेवढंच करायचं, लगेच म्यूट करायचं. तर हे काय झालं आपल्याला? हे कोणत्या प्रश्नाचं उत्तर आहे इथे? हठयोगाचं मठ निर्माण करण्याचं, स्थान निर्माण करण्याचं हे सांगत आहेत. आता ठिकाणाबद्दल झालं, कोणत्या ठिकाणी करावं. आता मठ कसा असला पाहिजे? मठ कसा असला पाहिजे आता त्याबाबत सांगत आहेत. अल्पद्वारम अल्पद्वारम अरंध्रगर्त विवरम न्यात्युच नीचायतम सम्यग गोमय सांद्रलिप्तममलम निशेषयन्तुज्जितम बाह्ये मंडप वेदिकूपरुचिरम प्राकार संवेष्टितम प्रोक्तम योगमठस्य लक्षणमिदं सिद्धैर्हठाभ्यासिभिः अल्पद्वारम अरंध्रगर्त विवरम नात्यूच नीचायतम सम्यग गोमय सांद्रलिप्तममलं निशेषयन्तुज्झितं बाह्ये मंडप वेदिकूप रुचिरं प्राकार संवेष्टितं प्रोक्तं योग मठस्य लक्षणमिदं सिद्धैर्हठाभ्यासिभिः. कसं असलं पाहिजे? अल्पद्वारम. दार कसं असलं पाहिजे? अल्प म्हणजे छोटं दार असलं पाहिजे. अरंध्रगर्त विवरम म्हणजे काय असलं पाहिजे? मठामध्ये छिद्रे, बिळे,
खड्डे नसले पाहिजेत. विवर म्हणजे खड्डे, बरं, खड्डे फिड्डे नसले पाहिजेत. परत नात्युच्च नीचायतम, अति उच्च नसलं पाहिजे आणि अति नीचही नसलं पाहिजे. उच्च नीच असं खड्डे खुड्डे असं बिळ वगैरे नसले पाहिजेत. नात्युच्च नीचायतम असं ठिकाण असलं पाहिजे. म्हणजे मठ, बरं का, आता मठ सांगत आहेत ते ठिकाण झालं. म्हणजे देश कोणता असला पाहिजे, गाव कोणतं असलं पाहिजे याबाबत सांगितलं. आता मठ कसा असला पाहिजे याबाबत सांगत आहेत. तर मठाचे दार लहान असावे, मठात छिद्रे बिळे खड्डे नसावेत, फार उंच नसावे, फार खोलही नसावे, नाती उच्च नीचायतम म्हणजे उंच सखल नसावे. परत काय असलं पाहिजे, सम्यक गोमय सांद्रलिप्तम अवलंब म्हणजे गायीच्या शेणाने उत्तम रीतीने सारवलेलं पाहिजे, बरं का. गायीच्या शेणाने सारवायचंय म्हणजे स्वच्छताही महत्वाची आहे. त्यानंतर स्वच्छ व पूर्ण निर्जंतुक असावी. निर्जंतुक म्हणजे किडे मकोडे मुंग्या वगैरे अशा टाईपचं काही नसलं पाहिजे. कारण मुंग्याच्या मागं काय येतात, बेडकं उंदरं येतात, बेडकं उंदराच्या मागं साप येतात. अशा एकाच्या पाठी एक एकाच्या पाठी एक येत राहतात. त्यामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो, योग्याला धोका होऊ शकतो. यासाठी स्वच्छता ही महत्वाची आहे. बिळ वगैरे असं नसलं पाहिजे, अशा प्रकारचं निर्जंतुक असलं पाहिजे. परत काय असलं पाहिजे, बाहेरच्या बाजूस छानसा मांडव, बाहेरच्या बाजूला बरं का, मठाच्या बाहेरून थोडस मांडव घातलं पाहिजे. आपण काय म्हणतो त्याला, जाऊ द्या काय म्हणतात ते म्हणतात, आता शब्द मला पण सुचत नाही. मांडव, मांडव मांडवाला सर. मांडव म्हणले ना, मग इथं मांडवाला आपण नाही हो. मांडव म्हणजे गॅलरी पण म्हणता येईना, वर्गाच्या बाहेर असते ना थोडस आसरा छत असल्यासारखं, गॅलरी काय वरांडा म्हणतात, म्हणतात. वरांडा. हा, वरांडा हे म्हणायचं होतं. वरांडा म्हणतात. आणखी काही काही शब्द आहेत गावाकडचे. ते वरांडा असला पाहिजे बाहेर. आणि त्या तिथं काय असलं पाहिजे, बाह्य मंडप, वेदी. तिथे काय असलं पाहिजे, एक बसण्यासाठी ओटा असला पाहिजे आणि तिथं वेदी असली पाहिजे. वेदी म्हणजे यज्ञ करण्यासाठी ती यज्ञ वेदी तयार केलेली असली पाहिजे. परत मठाच्या जवळच विहीर असली पाहिजे. परत मठाभोवती काय असलं पाहिजे, तटबंदी, काय म्हणतात त्याला, तटाला चारी बाजूनी कंपाऊंड, चारी बाजूनी कंपाऊंड असलं पाहिजे. हा, कळालं बघा, कंपाऊंड असलं पाहिजे. अशा प्रकारे योग्याच्या मठाचे वर्णन लक्षण सिद्ध हठा योगाभ्यास मंडळींनी सांगितलेलं आहे. ठीक आहे, हे मठाबद्दल वर्णन झालं. आणखी आता पुढे सांगतात कसं आहे मठ. एवं विधे मठे स्थित्वा सर्वचिंता विवर्जितः गुरुपदिष्ट मार्गेण योगमेवं सदाभ्यसेत. आता अशा एकांतमयी निरुपद्रव असणाऱ्या मठाच्या ठिकाणी काय करायचं, योग्यानी आश्रय घ्यायचा आहे. आणि तिथेच एकांतामध्ये आता काय करायचं आहे, घर झालं बाबा आता करा आराम, असं आहे का. मठ कशासाठी बांधलाय हो, मठ कशासाठी बांधलाय, योग विद्या करण्यासाठी. हा, हठयोगाचा अभ्यास करण्यासाठी. व घर बांधले चांगलं, कंपाऊंड झालं, हे झालं तसं झालं, एवढं नाही. सुरू कशासाठी आपलं एवढं सांगणं, तर हठयोग अभ्यास करत असताना विषयक्रमाने या कसं आहे ते लक्षात घ्या. आदिनाथाला नमस्कार करण्यापासून हठयोग विद्येचा उद्देश सांगितला. गुरुपनिर्दिष्ट मार्गेनं 32 योग्यांचं वर्णन केलं. त्यानंतर मग हठयोग अभ्यासाबद्दल गौप्यता राखण्याचं सांगितलं. त्यानंतर पुन्हा हठयोग अभ्यास कुठे करायचा आहे त्या ठिकाणासंबंधी माहिती सांगितली. ठिकाणाच्या कशी माहिती आहे, सुराज्य धार्मिके देशे असं ठिकाण सांगितलं. त्यानंतर मठ कसा असला पाहिजे सांगितलं. धनुप्रमाण पर्यंतम शिला अग्नी जलवर्जिते हे सांगितलं. त्यानंतर अल्पद्वारम अरंध्रगर्त विवरम हे सांगितलं. अशा प्रकारे उंच सकल्पना नसलेलं, बाजूला विहीर तलाव वगैरे पाण्याचंही व्यवस्था असणारं असं एकांतामध्ये काय करायचं आहे, मठ निर्माण करायचा आहे असं सांगितलेलं आहे. आता मठ निर्माण केल्यावर आता काय करावं लागेल, पुढं योग साधना सांगावी लागेल. तर आता काय सांगतात, अशा एकांतामधील मठामध्ये योग साधना करायची. तर योग साधना कशी करायची आहे, गुरुपनिर्दिष्ट मार्गेनं, गुरुच्या उपदेशाने करायचं आहे. आपापल्या मनाने करायचं नाही, युट्यूबवर बघून करायचं नाही, कुठं पुस्तकात वाचून करायचं नाही, तर गुरूंनी सांगितलेल्या मार्गदर्शनानेच
योगम एव सम अभ्यसेत, सम्यक प्रकाराने योगाचा अभ्यास करायचा आहे गुरुच्या मार्गदर्शनाखाली. ठीक आहे. आता ठीक आहे, इथपर्यंतचा विषय कळाला. विषय थोडा बदलतोय आता इथून. इथपर्यंतचा विषय कळाला का? हो सर. हो सर. प्रश्नाचे उत्तर काय काय प्रश्न येऊ शकतात तिथे? पहिला प्रश्न इथे काय असतो? मठ निर्माण करण्याचं दीर्घोत्तरी उत्तर येईल का लिहिता याच्यावरती? दीर्घोत्तरी लघुत्तरी लिहिता आलं पाहिजे आपल्याला. योगाचा अभ्यास करण्यासाठी मठाचं कसं ठिकाण असलं पाहिजे? हा, तर ते सुराज्य धार्मिक देशेपासून अल्पद्वार वगैरे हे सर्व आहे त्यामध्ये. याच्याविषयीच आपल्याला काय संस्कृतमध्ये नाही बरं लिहायचं, घाबरू नका. संस्कृतमध्ये नाही लिहायचं, मराठीत लिहायचं आहे. म्हणजे सुराज्य असलं पाहिजे, धार्मिक लोक असले पाहिजे त्या ठिकाणी, तिथं भिक्षा सुभिक्षता असली पाहिजे, पाण्याचा त्रास नसला पाहिजे, अग्नीचा नसला पाहिजे, दगडधोंड्याचा नसला पाहिजे, लोकांचाही त्रास नसला पाहिजे, अशा प्रकारचा देश असला पाहिजे असं सांगत आहे. त्यानंतर मठ कसा असला पाहिजे? उंच सखलपणा नसला पाहिजे, धनु प्रमाणापर्यंतच आपलं असं ठिकाण असलं पाहिजे. पुढे परत वरांडा असला पाहिजे, वेदी निर्माण केली पाहिजे, चारी बाजूनी कंपाऊंड असलं पाहिजे. आलं लक्षात? अशा प्रकारचं आपण याचं विवरण करायचंय. दीर्घोत्तरीमध्ये, लघुत्तरीमध्ये 1.5 पेजेसचं, दीर्घोत्तरीमध्ये 3 पेजेसचं वर्णन करायचंय. आता इथून पुढे दुसरा विषय सुरू होत आहे. योगाभ्यास करत असताना साधकाला काही साधक तत्व आणि बाधक तत्व प्राप्त होतात. पातंजली योग सूत्रामध्ये आपण साधक बाधक तत्व पाहिले होती का? पाहिले आपण योग दर्शनात? हो हो सर. पाहिली सर. सांगता का मग? व्याधिस्त्यान संशय प्रमाद आलस्य अविर्भ्रांती दर्शन अनब्ध भूमिकत्वानी अनवस्थितत्वानी चित्त विक्षेपास्ते अंतरायाः. चित्ताला विक्षेप करणारे 9 अंतराय सांगितले आणि त्यानंतर 4-5 सहविक्षेप सांगितले. दुःख, दौर्मनस्य, अंगमेजत्व, श्वास प्रश्वास विक्षेपास्ते सहभुवः. हे सहविक्षेप सुद्धा सांगितले. म्हणजे ते काय आहेत? पतंजलीने सांगितले योग मार्गातील विघ्ने सांगितली. आता इथले पण विघ्न सांगायचे आपल्याला. लक्ष द्या. आता इथे काय आहे? दुसरा प्रश्न येईल. योगाभ्यासातील हटप्रदीपिकेनुसार विघ्ने योगसूत्रातील नाही लिहायचे बरं का. इथलं इथं, तिथलं तिथं. योग हटयोग प्रतिपिकेनुसार योग मार्गातील त्यालाच काय म्हणे? विघ्नाला काय म्हणायचं? बाधक तत्व. जे विघ्न नष्ट करणाऱ्याला म्हणायचं साधक तत्व. तर आता 15व्या 16व्या सूत्रामध्ये काय सांगत आहेत स्वात्माराम योगी? योग मार्गातील साधक तत्वे आणि बाधक तत्वे, विघ्न आणि विघ्नाला दूर करणारी साधनं. तर 15व्या श्लोकामध्ये सांगत आहेत, विघ्न सांगत आहेत. अत्याहार प्रयासश्च प्रजल्पो नियमाग्रह जनसंगश्च लौल्यं च षड्भिर्योगो विनश्यति. षड्भिर्योगो विनश्यति. 6 काय करतात? तर योगाला नष्ट करतात, साधनेतून बाहेर ढकलतात. अशी किती तत्व? 6 तत्व आहेत असं सांगत आहेत. 6 कोणकोणती आहेत? पहिला आहे अत्याहार. अत्याहार हा पहिलं विघ्न आहे. प्रयासश्च अधिक श्रम. श्रम म्हणजे कष्ट जास्त घेणे, अधिक श्रम. प्रयासश्च प्रजल्प. प्रजल्प म्हणजे व्यर्थ, खूप जास्ती बोलणं, माझ्यासारखं बडबड बडबड जास्त करणं. हेही बडबड पण मी जास्ती करतो, त्यामुळे ते त्रासदायक आहे. ते निरर्थक बडबड किंवा बोलणे हे तिसरं विघ्न आहे. 4थं आहे नियम आग्रह. म्हणजे नियमाचा आग्रह म्हणजे अति नियम पाळणं, माझ्यासारखंच अति नियम पण अति पाळणं. मग आता तुम्ही म्हणाला अति नियम कुणाला म्हणायचं आणि व्यवस्थित नियम कशाला म्हणायचं? असं आहे, नियमच पाळायचे नाहीत. मग स्वात्माराम योग्यांनी सांगितले नियम फियम काही नाही, चलू द्या मग, असं होऊन जाईल. तसं नाही बरं का. अति म्हणले, शब्दाचा अर्थ घ्या. अति सर्वत्र वर्जयेत, अति नका म्हणलंय. काही मोजकेच नियम असले पाहिजेत असं म्हणलंय. मग अति नियम पाळणार सुद्धा योगाला घातक ठरतं. काय काय झालं? 4 अत्याहार, प्रयासश्च, प्रजल्पो, नियमाग्रह.
अत्याहार म्हणजे जास्त आहार घेणं, जेवण जास्त करणं. दुसरं आहे अधिक श्रम, काम जास्ती करणं. अधिक बोलणं प्रजल्प म्हणजे. आणि नियमाग्रह म्हणजे नियमाचा दुराग्रह, अतिनियम पालन. त्यानंतर पुन्हा असेल जनसंघाच्या, जनसंघ म्हणजे जास्त लोकांमध्ये राहणं, दिवस रात्र लय मोठ्या लोकांमध्ये राहणं, जास्ती लोकांमध्ये विचरण करणं. यामुळे ही योग साधना नष्ट होते. योगाभ्यासाला त्रास होतो. जास्त लोक यायला लागले, दिवस रात्र यायला लागले, दिवस रात्र जर आपण लोकांमध्येच राहायला लागलो, ह्याचा नंबर घे, त्याचा नंबर घे, ह्याचा फोन ये, त्याचा ये, पुन्हा ह्याच्यानंतर ह्याचा ये फोन यायचा, फोन नाही उचलला की परत नाराज व्हायचं, फोन उचलला की 1 तास 2 तास बोलायचं, तिकडून झालं की पुन्हा व्हॉट्सअपवर चॅटिंग करायचं. जनसंघच आहे तो सुद्धा. यामुळे सुद्धा साधना होत नाही. अशाच प्रकारचं जनसंघ नाही करायचा, एकांतामध्ये राहिलं पाहिजे. म्हणजे जनसंघ सुद्धा काय आहे, बाधक तत्व आहे, विघ्न आहे बरं. त्यानंतर आणखी 6वं विघ्न सांगतात, लौल्यम. लौल्यम म्हणजे लोलुपता. कशाशी लोलुपता? तर भोगामध्ये आसक्ती, याला म्हणायचं लौल्य किंवा लोलुपता, भोग लोलुपता. मग अशामुळे काय होतं, षडभिर योगो विनश्यती. या 6 गोष्टीमुळे योग नष्ट होतो, योग साधनेला बाधा तयार होते, योग मार्गातून साधक काय होतो, भ्रष्ट होतो, योग मार्गातून बाहेर पडतो आणि योग साधना नष्ट होऊन जाते. म्हणून हे यांचा काय केलं पाहिजे, विरोध केला पाहिजे किंवा यांना थांबवलं पाहिजे. मग काय केलं पाहिजे हो, या 6 विघ्नांना दूर केलं पाहिजे. कळत आहे का, कोणी आहे का नाही? काय करावं बुवा, एकटंच हो बोलायला सर, लागले. ऐकतो सर. हो सर. हे जे 6 विघ्न आहेत, हे विघ्न दूर केले पाहिजेत. मग विघ्न दूर कसे केले पाहिजेत, यासाठी आता साधक तत्व सांगतात. हे कोणते होते, बाधक तत्व. यालाच नाव होतं विघ्न. 6 विघ्न किती आहेत, 6. 6. आता हे विघ्नाला दूर करण्याचे 6 मार्ग सांगत आहेत. कोणकोणते, लक्ष द्या. आता 16व्या श्लोकामध्ये सांगतात, उत्साहात, साहसात, धैर्यात, तत्वज्ञानाश्च निश्चयात, जनसंग परित्यागात, षडभिर्योग प्रसिद्धती. या 6 गोष्टीमुळे योग वाढतो, योग साधनेमध्ये प्रगती होते. असे कोणते साधन आहेत आणि विघ्नांचा अभाव होतो. विघ्न नष्ट करण्यासाठी 6 गोष्टी आवश्यक आहेत. कोणकोणत्या, तर उत्साह. पहिलं काय आहे साधक तत्व, उत्साह. उत्साहामुळे काय होतो, योग साधना वाढते. साहस, साहसामुळे सुद्धा योग साधनेला वृद्धी होते. धैर्य, धैर्य म्हणजे धीर. फलप्राप्तीमध्ये लगेच गडबड नाही करायचं. काल योगा केलते, आजच्या आज लगेच तूप खाल्ल्या खाल्ल्या रूप आलं पाहिजे, असं कसं होईल. काल योग करायचं, लगे आजच्या आज परिणाम दिसायला लागावा असं अपेक्षा करायची. मग धीर धरला पाहिजे ना थोडासा, लगेच लगे होईल का असं. यासाठी धैर्य पण असलं पाहिजे. उत्साह, साहस आणि धैर्य. त्यानंतर पुढे सांगतात तत्वज्ञान. त्यानंतर काय असलं पाहिजे, तत्वज्ञान. म्हणून आपल्याला पहिला पेपर होता तत्वज्ञान. आलं लक्षात, तत्वाचं ज्ञान सुद्धा असलं पाहिजे. तत्वज्ञानाश्च, त्या तत्वज्ञानामुळे काय होतं, भोग काही नाही, भोगाच्या शक्ती कमी होते, शरीरावरचं ममत्व कमी होतं, लोकांविषयी जनसंग कमी होतो. कशामुळे, तत्वज्ञानामुळे. जर तत्वाचं ज्ञान झालं तर शरीरधर्मी, देहात्मवादी राहत नाही, भोगवादी राहणार नाही. यासाठी काय असलं पाहिजे, तत्वज्ञान हे असलं पाहिजे. कोणकोणते साधक तत्व आहेत, उत्साह, साहस, धैर्य, तत्वज्ञान. त्यानंतर निश्चय. निश्चय, निश्चय केलाय की योग साधना करायचीच आहे. काहीही झालं, पडता जड भारी, नियमान टळे निर्धारी. किती पाऊस पडो, ऊन पडो, हिवाळा पावसाळा, कार्यक्रम असो, कुणी मेलेलं असो, कुणाचं लग्न असो, योग साधना खंडित नाही झाली पाहिजे. निश्चयच असला पाहिजे. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेच फळ. निश्चय असला पाहिजे. निश्चयाशिवाय माणूस साधना वृद्धी होऊ शकत नाही, साधनेला चिकटून राहू शकत नाही. यासाठी निश्चय असला पाहिजे. देह जाऊ अथवा राहो, पांडुरंगी दृढ बाहो. म्हणजे काही झालं तरी मी काही योग साधना सोडणार नाही, अशी ज्यांची भावना असते त्यांचा योग वाढतो. हे 5वं तत्व झालं. 6वं तत्व सांगत आहेत जनसंग परित्यागात. जनसंघाचं म्हणजे लोकांच्या संगतीचा त्याग केला पाहिजे. मित्र कमी केले पाहिजेत, मैत्रिणी कमी केले पाहिजे. जरी मित्र मैत्रिणी असल्या तरी कमीच संपर्क ठेवला पाहिजे. लई संपर्क वाढेल तेवढी योग साधना नष्ट होते.
आणि जेवढं एकांत राहील तेवढी योग साधना वाढत राहते. म्हणजे जनसंघाचा काय केला पाहिजे? परित्यागात, त्याचा त्याग केला पाहिजे. यामुळे काय होतो? षडभिर योग प्रसिद्धते. हे जे 6 गोष्टी आहेत त्या योगाला वाढवणारे आहेत. योगाला काय करणारे आहेत? ह्या गोष्टी वाढवणारे आहेत. कोणकोणत्या? उत्साह, उत्साहात, साहस, साहसात, धैर्यात, धैर्य, तत्वज्ञानात, निश्चयात, निश्चय, जनसंघ परित्यागात. म्हणजे उत्साह, साहस, धैर्य, तत्वज्ञान, निश्चय आणि जनसंघ परित्याग इत्यादी 6 तत्वे हे साधक तत्वे आहेत. आणि बाधक तत्वे कोणकोणती आहेत? अतिहार, अतिआहार, प्रयास, प्रजल्प, नियमाग्रह, जनसंघ आणि लौल्यम. हे 6 गोष्टी आहेत. तर साधक तत्व आणि बाधक तत्व इथे आपण थांबत आहोत. आणि 17व्या श्लोकापासून उद्या काय होणार आहे सुरू? तर आसनांचं वर्णन होणार आहे. हठयोग विद्येचे आणखी सुरूच झालं नाही. हठयोग विद्येचे अंग सांगणार आहेत. चतुरंग योग. कसला योग सांगितला जाणार आहे? चतुरंग योग. म्हणजे अंग किती आहे? 4 अंग असणार आहे. जसं अष्टांग आहे तसं ते सांगितलं जाणार आहे. त्यातील पहिलं अंग, पहिला उपदेश, आसन उपदेश प्रारंभ होईल. म्हणजे हे प्रस्ताविक झालं. प्रस्तावना करून योग मार्गामध्ये प्रवेश करून दिला, ग्रंथामध्ये प्रवेश करून दिला. आणि योग साधनेचे साधक तत्व, बाधक तत्व, योग साधना करण्याचं ठिकाण म्हणजे योग मठिका हा विषय इथे झालेला आहे. कोणकोणते विषय झाले? 2 प्रश्न झाले आपल्या सतत पडणारे. कोणतं? मठांचं स्थान सांगा. हठयोग प्रतिपिकेनुसार किंवा स्वामी स्वात्माराम योगी यांच्या मतानुसार, यांच्या अनुसार योग मठाचं वर्णन करा. मठ कसा असला पाहिजे याचं वर्णन करा. बरोबर आहे? तर ह्याचं वर्णन आपल्याला करता आलं पाहिजे. हा पहिला प्रश्न झाला. दुसरा मोठा दीर्घोत्तरी कोणता झाला? योग मार्गातील साधक तत्वे आणि बाधक तत्वे यांचं वर्णन करा. योग मार्गातील विघ्न यांचं वर्णन करा आणि विघ्न दूर करणाऱ्या गोष्टींचंही वर्णन करा. अशा प्रकारचे आपले 2 दीर्घोत्तरी प्रश्न झाले आणि 4 लघुत्तरी प्रश्न झाले यातूनच. अशा प्रकारचं विषय झाला. ठीक आहे? लिहिता येईल यावरती दीर्घोत्तरी, लघुत्तरी? हो सर. ठीक आहे. थांबायचं मग? काही विचारायचं का? विचारा.